हॅलो फ्युचर वैद्यास. आजपासून आपण डेली 5 श्लोक म्हणजेच 5 कोणते तर क्लिनिकली दृष्ट्या जे इम्पॉर्टंट आहेत ते श्लोक त्यांच्या अर्थासकट समजून घेण्याचा प्रयत्न करूयात व ते पाठ होतील याची आपण असं दक्षता देखील घेऊ. ठीक आहे. तर आजचे 5 श्लोकमधले आपण सगळ्यात पहिलावाला श्लोक स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिला श्लोक आहे चय अवस्थेचा. ओके. आता ही जी चय अवस्था काय आहे तर आपल्याला षटक्रियाकाल माहिती आहे. तर षटक्रियाकाल म्हणजे काय? रोग निर्मिती जी होते, जो डिझीज कोणताही जो निर्माण होतो ना त्याचे 6 स्टेजेस असतात. तर ते षट क्रियाकाल म्हणजे 6 स्टेजेस रोग निर्मितीचे. त्याच्यातली सगळ्यात पहिली अवस्था जी असते दोषाची ती असते चय अवस्था. चय, प्रकोप, प्रसर अशी वेगवेगळ्या अवस्था असतात. तर चय अवस्था म्हणजेच काय तर तो कोणताही दोष असेल ना त्याचा चय झाला आहे म्हणजे त्याची थोड्या प्रमाणात वृद्धी झाली आहे. आता आपण हे क्लिनिकली इम्पॉर्टंट श्लोकमध्ये का टाकलं आहे तर ह्याचं पण आधी एक मिनिंग बघूयात की आपण कोणताही श्लोक असेल तो का वाचतो आहे. ठीक आहे. तर आता कोणताही पेशंट आहे आणि त्या पेशंटमध्ये आपल्याला एवढं कळलं की वाताची दृष्टी झाली आहे त्या पेशंटमध्ये पण आणि त्याच्यानुसार आपण सामान्य चिकित्साही केली पण ती अशी चुकणारच ही मी नाही बोलत आहे म्हणजे ती 100% चुकणारच सामान्य चिकित्सा असं नाही. पण सपोज जर त्या पेशंटमध्ये वाताचा चय असेल आणि त्या जागी आपण वात वृद्धीची चिकित्सा केली. ठीक आहे. वात वृद्धी, वात प्रकोप आणि वात चयमध्ये फरक काय? तर चय प्रकोपमध्ये फरक आहे. चयमध्ये तो दोष जो आहे तो थोड्या प्रमाणात वाढलेला असतो आणि प्रकोपमध्ये खूप प्रमाणात वाढलेला असतो. तर जर खूप प्रमाणात वाढलेल्या दोषाची चिकित्सा आपण करायला गेलो तर तेवढ्या हाय पॉवरची आपण चिकित्सा करू आणि चयमध्ये खरं तर त्याच्यात वात चय झाला तर तेवढ्या हाय पॉवरची चिकित्सा त्याला नाही पाहिजे. पण जर आपण केली तर काय होणार अशा टाईमला त्याच्यात वाताचा नाशच होऊन जाईल म्हणजे वातच पूर्ण नष्ट होऊन जाईल. त्यामुळे काय होईल तर वाताचे उपद्रव निर्माण होतील त्याला म्हणजे ही चिकित्सा आपली उलटी पडली. ओके. म्हणजेच काय तर प्रत्येक अवस्थेचे लक्षणं देखील आपल्याला क्लिनिकली दृष्ट्या इम्पॉर्टंट आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण चय अवस्था आजच फक्त चय अवस्था पाहू. काय आहे? एतानि खलु दोषस्थानानि येषु संचयते दोषाः तत्र संचितानां खलु दोषाणां स्तब्धपूर्ण कोष्ठता. आता संचिताना म्हणजे संचित म्हणजेच काय? चय अवस्था. संचय होणं म्हणजे चय होणं. ओके. तर सगळ्यात पहिलं लक्षण दिलं आहे स्तब्धपूर्ण कोष्ठता. आता या तिन्ही दोषांचा चयाचं लक्षण दिलं. हे पहिलं लक्षण आहे वात दोषाच्या चयाचं. आता वात दोषाचं स्थान कुठे? पक्वाशय कटिसक्ती श्रोत्र अस्ति स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. पक्वाशय हे वात दोषाचं विशेष स्थान आहे. पक्वाशय म्हणजेच काय? मॉडर्नशी कोरिलेट करायला गेलो आपण तर पक्वाशय म्हणजेच लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे. तर तिथे वाताचं विशेष स्थान आहे म्हणजे वात तिथे विशेष करून आढळणार आहे. तर काय होणार आहे? स्तब्धपूर्ण कोष्ठता. कोष्ठ म्हणजेच काय तर पेरिटोनियम कन्सिडर करूयात आपण. ठीक आहे. स्तब्ध म्हणजे स्टिफ होणं. तर तिथे वाताचा चय झाला आहे, वात थोड्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे काय होणार पूर्ण स्टिफनेस होऊन जाणार. अबडॉमिनल बल्जिंग बोलू शकतो ज्याने आपलं जे पोट फुगून जाईल आणि एकदम कडक होऊन जाईल. कधी पोट आपल्याला खूप कडक फील होतं ना तिथे काय झालं वाताचा चय झाला आहे. नेक्स्ट लाईनमध्ये काय दिलं आहे? पितावभासता. पितावभासता म्हणजेच पीतवर्ण. पित्त नाही इथे पीतवर्ण म्हणजेच काय येल्लो कलर. येल्लो डिस्कलरेशन ऑफ स्किन, नेल्स, मग आईज आणि मग मूत्र मल ह्यामध्ये येल्लो कलर जास्त निघतो. आता हे का होत असेल? पित्ताचं स्थान कुठे आहे? म्हणजे पित्ताचं स्थान स्पेसिफिकली कोणतं आहे तर ग्रहणी आहे. ठीक आहे. ग्रहणी काय आहे तर आपण जर कोरिलेट केलं तर डिओडेनमशी कोरिलेट होते ते ग्रहणी. ठीक आहे. ग्रहणी कुठे आहे तर पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्यभागी आहे. तर जर आपण मॉडर्नची पूर्ण कोरिलेट करायला गेलो तर डिओडेनममध्ये काय ओपन होतं? बाईल डक्ट ओपन होतं. बाईल डक्ट काय म्हणजे त्याच्यात कॉन्टेंट काय असतं? त्याच्यात पिगमेंट्स पण असतात राईट. बिलिरुबिन, बिलिवर्डिन ते पण असतात. तर आपण असं समजू शकतो तिथे बिलिरुबिन, बिलिवर्डिन या येल्लो कलर जे देतात ह्या जे पिगमेंट्स आहेत ते जास्त वाढले असतील. त्यामुळे काय होऊ शकतं सगळीकडे जसे नेल्स, स्किन त्वचावर व डोळ्यांमध्ये व मूत्रपुरुषमध्ये येल्लो डिस्कलरेशन आपल्याला जास्त प्रमाणात दिसू शकतो. त्याला बोलतात पितावभासता. नेक्स्ट जे आहे ते दिलं आहे कफाचं जर चय झालं तर काय होतं? मंदोष्मता च अंगाना. मंदोष्मता सगळ्यात पहिलं लक्षण आहे. मंदोष्मता म्हणजेच काय तर मंदपणा म्हणजेच काय एकदम सगळं कार्य हळूहळू करणं म्हणजेच
आलस्य येणं, पुढे ते पण लक्षण आहे. अंगानां गौरवम आलस्य, अंग गौरवता म्हणजेच काय, अंग जड पडून जातं. कफाचा चय झाला आहे तर अंग जड पडू शकतं, का कफाचा गुणच आहे, गुरुगुण. नंतर आलस्य येतं. ओके, नंतर हे सगळे काय आहेत, चय कारण विद्वेषश्चेती लिंगानी भवंती. लिंग म्हणजेच काय असतं, तर लक्षण असतात. लिंग हा वर्ड जिथे जिथे श्लोकमध्ये येतात त्याचा अर्थ असतो लक्षणं. तर हे झालं चय अवस्थेचे श्लोक. चय अवस्थेचे लक्षण आपल्याला पेशंटमध्ये काय दिसू शकतात. नेक्स्ट घेऊया, एक दोष घेऊयात आज, दॅट इज वातवृद्धी आणि वातक्षय लक्षणं. वातवृद्धी लक्षणं काय, कार्श्य कार्ष्णो उष्णकामित्व कंप अनाह शकृद्ग्रहण बल निद्रेंद्रियभ्रंश प्रलापभ्रम दीनतः. ओके, तर आता ह्याचा अर्थ एक एक वर्डचा अर्थ घेऊया. म्हणजे जर वाताची वृद्धी झाली शरीरात तर आपल्याला काय काय लक्षणं दिसू शकतात. तर कार्श्यता, कार्श्यता म्हणजेच काय, कृशता म्हणजेच बारीक होणं. शरीराचं वजन अचानक कमी व्हायला लागतं आणि खूप बारीक होतो व्यक्ती. अचानक नाही बोलू शकत, पण जसं की वात प्रकृतीच्या व्यक्ती जे असतात त्यांच्यामध्ये वातधिक्यच असतात म्हणून ते कृश असतात सामान्यतः. तर हे का कृश असतात त्याचा आपण वातवृद्धी आणि कार्श्यता ह्याचं रिलेशन काय ते पण बघू. तर वातवृद्धी झाली म्हणजेच काय, वाताचे कोणते गुण असतात, वृक्ष लघु शीत. तर वृक्ष गुण असतो वाताचा मोस्टली, किंवा आपण कसा आहार केला आहे, वृक्ष आहार केला आहे, तसं वातावरणात आहोत तर वृक्षता आपल्या अंगातली वाढते. त्यामुळे काय होतं आहे, धातूंना जे बाकीचे जे धातू आहेत ना त्यांना पोषणच भेटत नाही बरोबर. त्यामुळे काय होतं, धातूंची झीज होते. धातूंची झीज झाल्यामुळे आपल्याला कार्श्यता दिसते. व कृष्णवर्ण, कृष्णवर्ण दिसून येतं वातवृद्धीमुळे. हे त्याचं एक कॉमन लक्षण आहे. उष्णकामत्व, उष्णकामत्व काय आहे, वातवृद्धी झाली आहे, वाताचा शीतगुण देखील वाढला असेल. मग आता जर कोणता गुण वाढला आहे ना तर आपली बॉडी त्याच्या ऑपोजिट रिॲक्शन्स स्वतःहून द्यायला सुरुवात करते. तर मग आपल्याला उष्ण गुणात्मक किंवा उष्ण गरम गरम असं खायला, गरम वातावरणात राहायला, गरम कपडे घालायला जास्त आवडणार. गरमी आपल्या अंगाला लागायला जास्त आवडेल, का, कारण की आपल्या बॉडीतला शीतगुण वाढला आहे. कशामुळे वाढला आहे, वातवृद्धीमुळे. ओके, नंतर काय, कंप होऊ शकतो. अनाह, अनाह म्हणजेच काय, पोट फुगणे, अब्डॉमिनल बल्जिंग बोलू शकतो त्यालाच अनाहला. आपण वर जे पाहिलेलं चय अवस्थे, वाताच्या चय अवस्थेमुळे स्तब्ध पूर्ण कोष्ठता, तेच अनाह म्हणजेच स्पेसिफिक वर्ड आहे फॉर अब्डॉमिनल बल्जिंग, अब्डॉमिनल डिस्टेन्शन. त्यानंतर शुक्र हा, आणि अनाहामध्ये काय होऊ शकतं, तर लार्ज इंटेस्टाईन किंवा पक्वाशय बोलतो ना आपण, ते जे आहे ते मूवमेंट करत असतं, मूवमेंट करत असतं, चर्निंग मूवमेंट्स करत असतं. जर हे स्तब्ध पूर्ण कोष्ठता किंवा अनाह झाले त्यामुळे ते स्टिफ होऊन जाणार, त्यामुळे मूवमेंट बरोबर होणार नाही, मग बाकीचे प्रोसेसेस बरोबर होणार नाही. मग खूप अनकॉन्शियस, अनकम्फर्टेबल असं, श्वास घ्यायला प्रॉब्लेम, असं खूप सारं काही काही प्रॉब्लेम त्या पेशंटमध्ये दिसून येतात. नंतर शकृतग्रहण, शकृतग्रहण म्हणजेच काय, शकृत म्हणजेच काय, तर पुरुष म्हणजेच फीसेस. ग्रहण म्हणजेच काय, ग्रह म्हणजेच काय, तर ग्राही करणं म्हणजेच घट्ट करणं. तर तिकडे जो वात आहे, वातामुळे वृक्षता निर्माण झाली म्हणून फीसेसमध्ये क्लेदन म्हणजे सॉफ्टनेस नाही आहे, त्यामुळे ते घट्ट झालेत आणि त्यामुळे ते निघू देखील नाही शकत आहेत शरीराच्या बाहेर. ठीक आहे, नंतर काय, बल निद्रेंद्रिय भ्रंश. हा जो भ्रंश वर्ड आहे हा तिघांसोबत स्टार्टिंगच्या वर्डसोबत जाणार. काय म्हणजे बलभ्रंश, निद्राभ्रंश आणि इंद्रिय भ्रंश. ओके, तर बलभ्रंश होऊ शकतं, बलहानी होऊ शकते, निद्राभ्रंश होऊ शकतं, आणि वात प्रकृतीच्या लोकांमध्ये जागरूक निद्रा हे पण लक्षण आहे. ठीक आहे, म्हणजे काय, त्यांची निद्रा अशी खूप अलर्ट असते, पटकन तुटू शकते. नंतर काय दिलं आहे, प्रलाप. प्रलाप म्हणजेच काय, तर असंबद्ध बडबड. कोणतरी एखादा माणूस कधी कधी माहिती आहे खूप बोलत जातो, तो बोलतो आहे त्याने समोरचा ऐकतो आहे की नाही ऐकत आहे हे पण त्याचं कन्सिडर नाही करत. तर हे काय झालं, हे प्रलाप झालं. तर हे काय होतं आहे, वातवृद्धी झाली. बोलण्यासाठी वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बलवर्ण, स्मृतिक्रिया हे कोणाचे काम आहेत, हे उदानवायूचे काम आहेत. राईट, उदानवायू वाताचा एक प्रकार आहे, वायूचा एक प्रकार आहे. वातवृद्धी झाली म्हणजे सगळ्याच वायूंची वृद्धी झालेली असेल, कोणत्या ना कोणत्या वायूची वृद्धी झालेली असेल. राईट, तर उदानवायूच्या वृद्धीमुळे काय होऊ शकतं, प्रलाप हे लक्षण दिसू शकतं. मग भ्रम आणि दीनता. ओके, आता दीनता म्हणजेच काय, भ्रम म्हणजेच चक्कर आहे, दीनता म्हणजेच काय, तर मनोदौर्बल्य म्हणजेच मानसिक स्थिती जी आहे ना ती एकदम ढासळून जाऊ शकते, कमी होऊ शकते. नंतर थर्ड श्लोक आहे वातक्षयाची लक्षणं. वातक्षयाची लक्षणं काय, लिंग म्हणजेच काय बोललेली मी, लक्षणं. क्षीणे म्हणजेच काय, क्षय झालं आहे.
अनिल म्हणजेच काय वात. तर वात दोषाच्या क्षयाची लक्षणं काय आहेत? अंगस्य साधो अल्पभाषिते हितम. आता अंगस्य साध म्हणजे अंगसाध म्हणजेच काय अंग दुखणे होऊ शकतं. नंतर अल्पभाषिते म्हणजेच कमी बोलणे. वातक्षयामुळे अल्पभाषिते होऊ शकतं व वातवृद्धीमुळे बघितलं पण प्रलाप होऊ शकतं. नंतर रसवृद्धी आणि रसक्षय. रसो अति, आता आपण एक धातू घेतला ओके. रसो अतिवृद्धी हृदय उत्क्लेदन प्रसेकम च अपादयती. ओके, म्हणजेच काय रसधातूची अतिप्रमाणात वृद्धी झाली आपल्या बॉडीमध्ये तर काय होऊ शकतं? हृदय प्रदेशी पीडा होऊ शकते. हृदय का प्रदेशी पीडा का? कारण की हृदय हे रसधातूचं विशेष विशेष स्थान सांगितलं. म्हणजेच काय स्त्रोतच सांगितलं. रसवह स्त्रोतसाचं विशेष स्थान हृदय सांगितलं. म्हणजेच काय रसाची निर्मिती तिकडे होते आणि वहन देखील तिथून हृदयामधून होतं. तर अतिवृद्धी झाली त्यामुळे हृदय पीडा होऊ शकते. नंतर उत्क्लेद म्हणजेच काय तर नॉशिया, मळमळणे असतं ना ते उत्क्लेद हे लक्षण दिसू शकतं. नंतर प्रसेक म्हणजेच जास्त प्रमाणात सलायव्हेशन होऊ शकते कारण की रसवृद्धी झाली. ठीक आहे, हे रसवृद्धीचे लक्षण आहे. नंतर रसक्षयाचं लक्षण काय आहे? रसे रौक्ष्यम म्हणजेच काय रसक्षय झालं म्हणून काय आली आहे? रुक्षता आली आहे. श्रम म्हणजेच थकल्यासारखं एकदम वाटतंय. देन ग्लानी म्हणजे पण थकल्यासारखं वाटतंय, अंग गळून गेल्यासारखं वाटतंय. शोष म्हणजे खूप तहान लागते. ऑब्वियस लक्षणं आहेत ना. नंतर काय शब्द असहिष्णुत्व, व्हेरी इम्पॉर्टंट लक्षण ऑफ रसक्षय. शब्द असहिष्णुत्व, कोणतेही मोठा आवाज कोणतेही शब्द सहन होत नाही आहेत. का होत नाही? कारण की श्रम, ग्लानी, शोष म्हणजेच पूर्ण अंग ना थकून गेले त्यामुळे. ओके, थँक्यू.